मिळते या एकेरी धावेने आपण पाहतोय धावसंख्येला सुरुवात होते शिवा आशुरे संघाकडून आपण पाहिलं तर आपलं आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं या एकेरी धावेने उघडलंय ते म्हणजेच मंथन डाक या फलंदाजाने यंदाच्या हंगामात आपण पाहिलं तर संघासाठी मालिकेची किताब पटकावणारा खेळाडू नक्कीच चांगला फॉर्ममध्ये असणारा खेळाडू मंथन डाकी नॉट सेकंडवर आहे प्रज्वल आपण पाहतोय चेंडूला भिरकण्याचा प्रयत्न करतोय ते शॉट मिळवण्याचा क्षेत्र थोडीशी चूक करतोय चेंडूपर्यंत नक्कीच आला मात्र चेंडू गॅदर करण्यात त्याला थोडासा उशीर होतोय तिरंगाई होते आणि त्यामुळे आपण पाहिलं इथे चोरटी धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांनी 21 धाव घेत आपण पाहतोय आपल्या वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडलंय ज्या पद्धतीने पहिले षटक हाताळण्यासाठी अनिरुद्ध सज्ज झालाय नाणेफेकीचं कौल जिंकून कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय यावेळी चेंडूला फ्लिक केलाय चेंडू हवेत आहे झेल टिपला जातोय सापळा होता आणि त्या सापळ्यामध्ये अडकवलं जाते चकवलं जाते बाद केलं जाते मंथनला फर्स्ट विकेट गोज डाऊन डीजे न्यू बॅटर मिस्टर केतन पाटील आपण पाहतोय डावखुरा त्याचा एक विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे पाहूया या सामन्यात कशा प्रकारे तो खेळ दाखवतोय कारण मागील सामन्यात आपण पाहिलं होतं विकेटची पडझड झाली होती मंथन बाद झाल्यानंतर आपण पाहिलं बरेच फलंदाज बाद झाले होते मात्र इथे आपण पाहिलं इथे धावा जमवणं आवश्यक न्यू बॅटर केतन पाटील स्ट्राईकवरती सज्ज होतोय न्यू बॅटरसाठी अनिरुद्धचा पुढचा चेंडू या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती इथे गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे लॉंग ऑन सीमरच्या बाहेर येतोय षटकार षटकारांनी आपल्या खेळीला वैयक्तिक धावसंख्येला इथे केतनने सुरुवात केली यावेळेस चेंडूला कव्हरच्या दिशेला खेळायचं होतं मात्र चांगला चेंडू होतोय या चेंडूवरून पाहिलं कोणती धाव मिळत नाहीये निर्धार चेंडूची सांगता होते षटकाचा विचार केला पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालेला आहे धाव फलकावरती धावसंख्या 8 झालेली असताना पहिल्या षटकात येणारा अंतिम चेंडू इथे बॅटची कडे लागली होती मात्र झेल होत नाहीये स्लिप पासून हा चेंडू खूप दूरवर द प्रॉपर फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक असतात तर मात्र हा झेल पाहायला मिळाला असता मात्र फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक असल्यामुळे तो चेंडू पासून दूरवर राहतोय एक धाव मिळते एकेरी धावेने पहिल्या षटकाची सांगता होते पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकाकडे आपण पाहिलं धावसंख्या झालेली एक गडी बाद 9 धावा 9 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर विघ्न अर्थ लोकसेवा क्रीडा मंडळ जयपड आयोजित भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा 2026 आज स्पर्धेची दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीतील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जिथे दुसऱ्या फेरीतील सामना जिंकून आपण पाहिलं तर अमरदीप कोळगाव संघाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला त्यांच्याबरोबर तिसऱ्या फेरीत म्हणजेच क्वार्टर फायनलच्या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कोणता संघ खेळणार यासाठीची ही महत्त्वपूर्ण लढत एका बाजूला BCCI आगसुरे विरुद्ध शिवबा हाशिवरे आजच्या दिवसाचा किंबहुना आजच्या या डे नाईट स्पर्धेचा विचार केला तर डे लाईटमध्ये आपण पाहिलं तर 2 सामने जिंकलेले दोन्ही संघ आपण पाहिले एकमेकांना उभे टाकले रजनी क्रिकेटमधील आजच्या नाईटचा हा पहिला सामना तो ठरला जिथे आपण पाहिलं तर चांगला खेळ करत किंवा अव्वल दर्जाचा खेळ करत गावदी झिराट संघाने टॉप 4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं तर 8 संघामध्ये चांगला खेळ करत जर्मन थेपड अ संघाने टॉप 4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं आज गावदी
जिराज संघाने आपलं स्थान निश्चित केलं आणि त्यानंतर अजून एक संघ आपल्याला आजच्याच नाईट मध्ये पाहायला मिळेल जो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. यावेळेस केतनच्या बॅटमॅन आलेला स्ट्रोक आपण पाहतोय, चांगला स्ट्रोक आहे, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे आणि इथे पंचांना देखील थोडंसं अडचण टाकलं म्हणावं लागेल या फेकीने. मात्र चांगली गोष्ट आहे, पंच देखील थोडे सावध झालेत म्हणावं लागेल, कारण वेळ देखील झालेली आहे. पंच देखील सावध राहणं आवश्यक. या दरम्यान आपण पाहतोय एक धाव पूर्ण होते. धावसंख्या झालेली आहे 10 धावा. धावसंख्या डबल डिजिट मध्ये आपण पाहतोय, दुहेरी अंकावर आलेली आहे. यावेळेस साहिलचा चेंडू भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय, फलंदाजाला बीट केलं जाते, उजव्या बाहेर अचूक चेंडू टाकला जातोय. गती एवढी चांगली होती की फलंदाजाला अंदाज देखील आला नाही या चेंडूचा. फलंदाज प्रज्वलला इथे धावा जमवाव्या लागतील. सलवरच्या भूमिकेत तो आलाय, त्याच्या बॅटने हव्या तशा धावा येत नाहीये, थोडीशी चिंतेची बाब त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी. यावेळेस मात्र प्रज्वलने आपले हात मोकळे केले, चेंडूला भिरकवले लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी डीजे. गोलंदाज साहिल. यावेळेस साहिलच्या चेंडूवरती कल्पकता दाखवली जाते. 360 डिग्रीज मध्ये इथे धावा जमवले जात आहेत. प्रज्वल कडून येतोय चौकार डीजे. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आला होता, त्या म्हणजे सिंगल एक धाव, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. म्हणजे या षटकात 4 चेंडू आपण पाहिलं तब्बल 11 धावा आल्यात. आता मात्र यष्टीरक्षक भूमिकेत आपण पाहतोय काहीसा बदल केला जातोय. कर्णधार आपण पाहतोय आशिष मात्रे आपल्याला आता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे स्विचचा स्ट्रोक, अजून एक बहारदार हिट येतोय, पुन्हा एक चौकार डीजे. आपण पाहतो आतापर्यंत ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते, कुठेतरी गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एक चांगला गोलंदाज इथे आपण पाहतोय, मात्र त्याच्या गोलंदाजीवरती फटकेबाजी केली जाते. तो कमबॅक करणार का हे देखील पाहायचं. आपल्या षटकातले अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज साहिल. यावेळेस चांगला चेंडू टाकला जातोय. या चेंडूवरती फलंदाजाला बीट करायचा किंवा बाद करायचा प्रयत्न होता, मात्र इथे एकच धाव मिळेल. प्रयत्न चांगला, मात्र त्यामध्ये यश मिळत नाही गोलंदाजाला. 2 षटक पूर्ण झाले, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एक गडी बाद. 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटक पूर्ण झालेत, 25 धावा म्हणजेच 12.50 सरासरी धावा संख्या इथे जमवली जाते. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. आता तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त केलं जात आहे. नक्कीच गोलंदाजीसाठी ऑप्शन आहेत, स्वरूप आहे, सार्थक आहे, मात्र कोणत्या गोलंदाजाकडे इथे कल केला जातोय. सार्थकला आपण पाहतोय इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. अंतिम षटक हाताळण्याची त्याला संधी दिली जाते. अंतिम षटक आहे आणि हे षटक खूप अचूकपणे त्याला हाताळणं आवश्यक, कारण या षटकाचा धावा रोखल्या गेल्या तर निश्चितच आपल्या संघासाठी प्रभावी कामगिरी म्हणावी लागेल ती म्हणजे त्याची. अन्यथा या षटकात देखील मागील 2 षटकाप्रमाणे चांगली धावसंख्या जमवली गेली तर मात्र आपल्याला नक्कीच एक मोठं टार्गेट पाहायला मिळेल. पहिलं षटक नक्कीच आपण पाहिलं तर 9 धावांचं होतं, मात्र मागील षटकात चांगल्या पद्धतीने धावा आल्या, 16 धावा आल्या, त्यामुळेच धावसंख्या 25 झालेली आहे. सार्थकचा पहिला चेंडू स्वागत केलं जात आहे, वेलकम म्हटलं जात आहे प्रज्वल कडून. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार.
पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर आपण पाहतोय बराच विचार विनिमय केला गेला आणि क्षेत्ररक्षण देखील बदललं गेलंय बघा. कारण पहिल्या चेंडू होती गोलंदावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आता दबाव तंत्र वापरलं जातंय क्लोज किपिंगसाठी. यष्टीरक्षक आलेला आहे मात्र त्यावेळेस आपण पाहतोय चेंडूला कव्हरच्या दिशेला केलं जात आहे. अतिघाई संकटातनी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. DJ न्यू बॅटर आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय श्लोक डाके आपण पाहतोय. गेल्या काही वर्षांमध्ये श्लोकने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे आणि मागील सामनाच पहा जिथे संघ काहीसा अडचणीत सापडला होता श्लोक आला आणि षटकार लगावत संघाला विजयरेषा त्याने ओलांडून दिली होती. पाहूया श्लोक या सामन्यात किती धावा जमवतोय. स्ट्राईक वरती प्रज्वल आहे. 4 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी या इनिंग मधील. पुन्हा एकदा स्विचचा एक आकर्षक फटका प्रज्वल डाकीच्या बाटली येणारा नेत्रदीपक फटका चौकार. यावेळेस मात्र कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न होता. चेंडू वेगवान उद्देशाच्या बाहेर फलंदाज शफल होतोय त्याला फॉलो करणं चेंडू टाकला जातोय. चांगली गोलंदाजी इथे पण पाहतोय मात्र सार्थकची इथे कमबॅकिंग डिलिव्हरी म्हणावी लागेल. 4 चेंडू 10 धाव त्यांनी नक्कीच खर्च केल्यात. धावसंख्या 35 झालेली आहे. अजूनही 2 चेंडू बाकी या इनिंग मधील. येणं 2 चेंडू खऱ्या अर्थाने या 2 चेंडू किती धावा जमवले जातात त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय किती धावांचं आव्हान दिलं जाईल BCCI आकर्षुरे संघाला हे पाहूया. यावेळेस चांगला चेंडूला घेऊन केलं जातं. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. या 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 37 धावा. या इनिंग मध्ये येणारा हा अंतिम चेंडू असेल. या चेंडू मोठा स्ट्रोक येणार की पुन्हा अचूक चेंडू टाकून आपल्या षटकारी सांगता गोलंदाज सार्थक इथे करणार. पंचाच्या डावीकडून या षटकातील इनिंग मध्ये येणारा अंतिम चेंडू. येथे मिस टाइम सोका चेंडू हवेत. गोलंदाज सार्थक चेंडूच्या खालीने अंतिम चेंडूवरती स्वतःच्याच फलतूमध्ये झेल टिपला जातोय आणि प्रज्वलच्या खेळीचा अंत होतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे 37 धावा. 38 धावांचं आव्हान पार होणार की नाही हे जाणूया आपण सेकंड इनिंग मध्ये जिथे आपण आवाज ऐकाल ते म्हणजेच सुयश भुरे यांचा. ओव्हर टू सुयश. मध्ये जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. बॉल 38 ची गरज आहे.
जोडी मैदानावरती दाखल होते बीसीसी आगरसुरे संघाच्या माध्यमातून विवेक आणि त्याच वेळेला आपण पाहतोय अनिरुद्ध मैदानावरती दाखल होतोय। ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानावरती दाखल झाली आहे। 38 धावसंख्येचं लक्ष्य 18 बॉलमध्ये आणि आता या 38 धावसंख्येचं लक्ष्य पार केलं जाईल का? तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता असेल? एका बाजूला शुभा आशुरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बीसीसी आगरसुरे। या दोन संघांमध्ये चालू असलेल्या दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना मैदानावरती आपण पाहतोय। चला विनंती करतोय लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे। अजून एक मॅच अच्छा रजनीमधील बाकी आहे। जो जिंकेल तो थेट सुपर 4 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ असेल, पण तो आता कोणता असेल येणारा वेळ इथे मात्र नक्की सांगू देईल। कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जय हनुमान तळेपाडा, आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये गावदेवी झिराट, तर या दुसऱ्या लॉटमधून आता कोणता संघ असेल? शुभा आशुरे बॉलिंग ट्रॅकवरती, शुभा आशुरे संघाच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती मंथन याला मात्र आमंत्रित केलं। नेहमीप्रमाणे मंथनच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय, पहिलं षटक आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे। या षटकामध्ये धावा बनवायच्या सुद्धा आहेत, धावा रोखायच्या सुद्धा आहेत। 38 धावसंख्येची गरज आहे। ओव्हरला इकडे मात्र सुरुवात केली जाईल। मंथनच्या खांद्यावरती हे षटक आहे। स्ट्राइक एंडवरती अनिरुद्ध, पहिलाच बॉल इनसाइड आउट मारलाय आणि बॉल चाललाय सरळ 2 बाउन्स ओव्हर दी बाउंड रोप। अगदी गतीचा वापर करत असताना सेन्सिबल स्ट्रोक, चौकार। सजोनी बनवायच्यात 4 धावा धावफलकावरती। पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय। या वेळचा आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लगातारचा दुसरा मोठा फटका, षटकार। ओके 10 धावा 2 चेंडूंमध्ये आल्यात। पहिल्या बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरवरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी देऊन जाणारा चौकार, दुसऱ्या बॉलवरती डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये येणारा षटकार। 10 धावा तर आल्यात। 38चा पाठलाग करत असताना 28 अजूनही बनवायच्यात। मंथनलाच थोडंसं महागडे इकडे मात्र ठरवलं। पहिल्या 2 बॉलवरती प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं। स्लोवर वन अप्परकटच्या साहाय्याने खेळलाय, फिल्डर आहे तिथे, कॅच पकडली आहे। फलंदाज क्रमांक पहिला अनिरुद्ध मैदानाच्या बाहेर परततोय। विरुद्ध परतल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय साहिल म्हात्रे मैदानावरती दाखल होतोय। पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती फटका तर चांगलाच खेळला होता, परंतु ताकद नव्हती या फटक्यामध्ये आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये हा झेल कॅरी करतो आणि फलंदाज अनिला मैदानाच्या बाहेरचा रस्ता, अर्थातच अनिरुद्धला मैदानाच्या बाहेरचा रस्ता इथे मात्र दाखवतोय। अनिरुद्ध परतल्यानंतर नवीन बॅटर साहिल आलाय फलंदाजीसाठी। 28 ची अजूनही रिक्वायरमेंट आहे, जिथे या षटकातील 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला। 3 बॉलमध्ये 10 झाल्यात। उर्वरित 3 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील? पुन्हा एकदा आपण पाहतोय मंथन चेंडू घेऊन सज्ज झालाय। या षटकातील चौथा बॉल आहे। समोर साहिल आहे, साहिलसाठी समोर बॉल टाकलाय, उडवलाय सुद्धा समोर, लॉंगॉनच्या डोक्यावरतून चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। मारायचं तर टॉपच्याला मारायचं, हे मात्र इकडे मात्र पाहायला मिळालं। लगातारच्या बॉलवरती मोठे फटके आलेत। मध्ये एक विकेट आली आहे, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तो सिलसिला जारीच राहिलाय। यावेळचा बॉल इथे आपण पाहतोय विकेट किपरच्या अगदी समोर जाऊन पडला बॉल आणि त्यामुळे इथे कॅरी होऊ शकलेला नाही आहे बॉल। डॉट चालला। 5 बॉलचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपला। धावफलकावरती धावसंख्येचा आलेख जर पाहिला
तर जाऊन पोहोचलाय 16च्या घरात. 16 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. या षटकातील शेवटचा बॉल. अजूनही 2 षटक त्याच्या पुढे बाकी आहेत. 13 चेंडूंमध्ये 22ची गरज. 13 बॉल 22. यावेळचा बाटची एज. चेंडू हवेत. विकेट किपरचा सहारा आणि त्यानंतर फलंदाजाला इकडे मात्र परतावं लागेल. साहिल जिंकण्यासाठी 22ची गरज. मागच्या बॉलवरती विकेट आली. या साहिल सुद्धा परतला. अनिरुद्ध आणि त्यानंतर आता साहिल मैदानाच्या बाहेर परत. नवीन बॅटर आशिष मैदानावरती. 12 बॉल 22. हे षटक महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. 2 षटकार 1 चौकार पहिल्या षटकामध्ये आल्यात आणि त्यामुळे 16 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्यात. अनिरुद्ध 38 सर्कलमध्ये पकडला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय साहिलला सुद्धा 38 सर्कलमध्ये बाद करण्याची संधी मंथनने उद्भवली आहे. तिथे मात्र झेल पकडत असताना बॅटरला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. जिथे आतापर्यंत आपण पाहतो 2 बॅटर बाद झालेत. येणारे 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती नव्याने आपण पाहतो इथे विवेक बनकर याला पाहायला भेटतं. 12 चेंडू 22ची गरज. 12 बॉल 22 हे समीकरण या मॅचमध्ये शिल्लक आहे. यावेळचा पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय टर्न होत असताना सरळ विकेट किपरकडे सुद्धा गेला. लेफ्ट हँडर बॉलर आहे आणि ज्या वेळी लेफ्ट हँडर बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आले त्यावेळी एक नॅचरल अँगल करणारा त्यांचा बॉल नेहमी पाहायला मिळाला. तिथे हा बॉल डॉट चाललाय. धावसंख्या 16 वरती थांबली. 11 बॉल 22. यावेळचा बॉल हवेत उडवला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच पकडली. फलंदाज विवेकला सुद्धा मैदानाच्या बाहेरचा रस्ता या बॉलवरती दाखवला. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. जड होतोय कारण त्या धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये मंथनवरती आक्रमण केलं होतं परंतु इथे तग धरून सुद्धा खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं आणि ते मागच्या तिन्ही बॅटरला जमलेलं नाहीये. पहिला अनिरुद्ध, त्यानंतर साहिल, त्यानंतर आपण पाहतोय आता विवेक. हे तिन्ही बॅटर इथे मात्र आपण जर पाहिलं तर छोटेखानी खेळी करत असताना परतलेत. विवेक तर आपण जर पाहिलं तर एकही धावसंख्या न बनवताना परतला. नवीन बॅटर मैदानावरती लेफ्ट हँडर बॅटर सुयश मैदानावरती. याला येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायचे आहेत. 22 माफ करा 10 मध्ये 22. 10 बॉल 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये 2 बॉल आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती टाकलेत केतनने. यावेळचा बॉल समोर उडवला. फिल्डर डाऊन दी बॉल. इथे मात्र पोहोचलेत. कॅच पकडली. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. सुयश येतोय. जिथे आणखीन एक विकेट माघारी परतली आहे. सुयश परतला. 4 बॅटर आतापर्यंत माघारी परततात. 16 धावसंख्या धावफलकावरती आहे. हॅट्रिक चान्स आपण पाहतोय इथे गोलंदाजाला. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्यात. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि 3 बॉल आतापर्यंत या षटकातील संपलेत. 9 बॉलमध्ये 22. 9 चेंडू 22 धावा. या मॅचचं इक्वेशन आपण पाहतोय. नवीन बॅटर ऋषिकेश स्ट्राईक एंडवरती.
यावेळचा बॉल इथे मात्र हवेत खेळलाय, फिल्डर आहेत, कॅच पकडली आहे. लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट आल्या पावली. आपण पाहतोय ऋषिकेशला सुद्धा इथे मैदानाच्या बाहेरचा दरवाजा दाखवला. दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटते. कालच्या दिवसामध्ये जयमान थळेपाडा संघाचा गोलंदाज विनयने विकेट हॅट्रिक घेतली होती, तर आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय केतन पाटील याच्या माध्यमातून इथे विकेट हॅट्रिक घेतली जाते. लगातारच्या 3 बॉलवरती 3 विकेट्स आल्यात, मागच्या बॉलवरती सुद्धा, आणि तिसरी विकेट हॅट्रिक, माफ करा, कारण या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक मंथनच्या नावावरती राहिली होती. त्यानंतर ही तिसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला भेटते केतनच्या नावावरती. म्हणजे दोन्ही गोलंदाज महत्त्वपूर्ण ठरलेत दोन्ही मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये मंथन, तर दुसऱ्या मॅचमध्ये आता इथे केतन चांगली गोलंदाजी करतोय. 12 मध्ये 22 हव्या असताना इथे मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, पंचांच्या कडे अपील केली आणि ती सुद्धा अपील उचलून धरली आहे. आणखीन एक बॅटर लेग बिफोर द विकेट स्वरूपात मैदानाच्या बाहेर. फक्त आणि फक्त विकेट्स आल्यात या षटकामध्ये. 4-6 फलंदाज मैदानाच्या माघारी परतलेत. यावेळचा बॉल इथे मात्र डॉट, आणि या स्पर्धेतील पहिलं दुसरं मेडन षटक हाताळणारा गोलंदाज ठरलाय तो म्हणजे केतन पाटील, ज्याने या षटकामध्ये तब्बल 4 बॅटर आउट केले आणि त्याच वेळेला हे मेडन षटक इथे मात्र त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. आजच्या दिवसातील जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली, आजच्या दिवसामध्ये शिवशंभो अगरसुरे संघाचा गोलंदाज तेजस याने मेडन षटक हाताळलं होतं. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक त्याने हाताळलं होतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये, आजच्याच या रजनीमध्ये, म्हणजेच रात्रकालीन स्पर्धेमध्ये आपण पाहतोय केतनने हे षटक इथे मेडन हाताळलं. 4 विकेट आणि त्याच वेळेला एकही धाव न खर्च करत असताना हे षटक हाताळण्याची किमया मिस्टर केपीने केली आहे. येणारे 6 बॉल बाकी आहेत. 6 मध्ये बनवायच्यात 22, 12 मध्ये 22 हव्या होत्या. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू हवेत होता, परंतु आता या बॉलवरती आता एकच धाव भेटेल आशिषला आणि आता सामन्याचं समीकरण बदलेल. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. 21 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 21. शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रज्वलला बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं. शेवटचं षटक आणि ते सुद्धा प्रज्वलच्या खांद्यावरती इथे मात्र सोपवलंय. 5 बॉल 21 या मॅचचं हे सूत्र आपण पाहतोय. यावेळचा बॉल पडल्यानंतर स्विंग झाला आणि सरळ विकेट कीपर मंथनच्या दस्तानामध्ये सुद्धा गेला. 4 चेंडूंमध्ये अजून 21 बनवायच्यात. चार बॉल अजून 21 धावा बनवायच्यात. पुन्हा एकदा प्रज्वल चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळी इथे मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या दिशेमध्ये चाललाय आणि आता रनआउट स्वरूपात फलंदाज आशिष, इथे मात्र मयुरेश, माफ करा, मैदानाच्या बाहेर पडतील.
शिवबा आशिवरे संघाने निर्माण केली आहे। या वेळचा लोवर फुल टॉस आडव्या बॅटने मारत असताना आता अलॉंग द कार्पेट चाललाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न नाही आहे, त्यामुळे डॉट बॉल इथे मात्र जातोय आणि आता शेवटचा बॉल या षटकातील इथे बाकी आहे। फुलटॉस बॉल हवेत खेळलाय, डाऊन दी बॉल फिल्डर चैतन्य इथे मात्र आहेत कॅच पकडला आणि आता फलंदाज शेवटच्या बॉलवरती विकेट। चला टॉस साठी यानंतर होणारा आजच्या रजनीतील शेवटचा सामना, तिसऱ्या फेरीचा सामना, अमरदीप कोळगाव विपक्ष शिवबा शिवरे।